नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 24 मे 2026 रविवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। काही लोक आपल्या आयुष्यात फक्त स्वतःचा फायदा पाहण्यासाठी येतात। त्यांना आपल्या सुखाची नाही तर फक्त त्यांच्या स्वार्थाशी मतलब असतो। आजचा सुविचार आपण बघितलात। आता बघूया आजच्या ठळक बातम्या। ठळक बातम्या बघितल्यात। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। शहर पोलिसांनी गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी, वाहतूक शिस्त निर्माण करण्यासाठी आणि अपघात रोखण्यासाठी शनिवारी रात्री मोठ्या प्रमाणात नाकाबंदी ऑपरेशन राबवले। शहरातील प्रमुख चौकांवर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला। वाहनांचे कागदपत्र, डिक्की, चालकांची तपासणी, मद्यप्राशन चाचणी आणि विविध माध्यमातून पोलिसांनी सखोल तपासणी केली। या धडक मोहिमेमुळे नियम तोडणाऱ्यांचे धाबे दणाणले असून अनेक वाहन चालकांनी पोलीस तपासणी टाळण्यासाठी मार्गच बदलण्याचे चित्र दिसून आले। पाहूया विशेष रिपोर्ट। अमरावती शहर पोलिसांनी शनिवारी रात्री शहरभर एकाच वेळी व्यापक नाकाबंदी मोहीम राबवत वाहनधारकांची कसून तपासणी केली आहे। शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रमुख चौक, रस्ते आणि संवेदनशील भागांमध्ये तपासणी नाके उभारण्यात आले होते। वाहनांचे परवाने, आरसी बुक, विमा कागदपत्रे, प्रदूषण प्रमाणपत्र यांची तपासणी करण्यात आली आहे। यासोबतच वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत नाही ना याचीही विशेष पडताळणी करण्यात आली। संशयित वाहनांच्या डिक्क्यांची तपासणी करून कोणतीही अनधिकृत अथवा बेकायदेशीर सामग्री वाहून नेली जात नाही ना यावर पोलिसांनी बारकाईने लक्ष केंद्रित केलेत। शहरातील राजकमल चौकात विशेष नाकाबंदी लावण्यात आली होती। येथे 2 डझनहून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात होते। कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके स्वतः संपूर्ण पथकासह उपस्थित राहून कारवाईचे नेतृत्व करीत होते। राजापेठ परिसरासह शहरातील अनेक महत्त्वाच्या चौकांमध्येही पोलिसांची कडक तपासणी सुरू होती। तपासणीची माहिती मिळताच अनेक वाहन चालकांनी चौक गाठण्यापूर्वीच आपले मार्ग बदलल्याचे दिसून आलेत। त्यामुळे पोलीस कारवाईची दहशत नियमभंग करणाऱ्यांमध्ये स्पष्टपणे जाणवत होती। मात्र एवढ्या मोठ्या नाकाबंदी मोहिमेनंतरही काही दुचाकीस्वार ट्रिपल सीट प्रवास करताना आढळलेत। जणू पोलिसांचा धाकच उरलेला नाही। अशा प्रकारे काही वाहन चालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे चित्र समोर आलेत। पोलिसांनी अशा वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करत अनेकांना जागेवरच चलन बजावलेत। 5 तासांहून अधिक काळ चाललेल्या या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवणे, कालबाह्य आणि अयोग्य वाहने रस्त्यावर धावण्यापासून रोखणे, स्टंटबाजी करणाऱ्यांवर कारवाई करणे आणि वाहन चालकांमध्ये आवश्यक कागदपत्रे कायम सोबत ठेवण्याची सवय निर्माण करणे हा होता। पोलिसांच्या मते नियमित नाकाबंदी आणि तपासणीमुळे वाहनांवरून गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोठा अंकुश बसतो। संशयित व्यक्ती आणि वाहनांवर लक्ष ठेवणे सोपे होते। त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याकरिता अशा मोहिमा महत्त्वपूर्ण ठरत आहे। अमरावती शहरात राबविण्यात आलेले हे नाकाबंदी ऑपरेशन आता चर्चेचा विषय बनले असून वाहनांच्या माध्यमातून गुन्हे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या मनसुब्यांवर पोलिसांनी मोठा घाव घातल्याचे चित्र पाहायला मिळते। वाहतूक नियमांचे पालन, आवश्यक कागदपत्र आणि सुरक्षित वाहन चालक ही सुरक्षित प्रवासाची गुरुकिल्ली आहे। अमरावती पोलिसांच्या या धडक नाकाबंदी मोहिमेमुळे नियमभंग करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला आहे। अशाच प्रकारच्या नियमित कारवायांमुळे शहरातील गुन्हेगारी आणि अपघातांवर प्रभावी नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे। नागपूर शहरातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। गणेशपेठ पोलिसांनी लाखोच्या घरफोडीचा छडा लावत थेट
उत्तर प्रदेशातून 2 आरोपींना अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी ही मोठी कारवाई करत लाखोचा मुद्देमाल जप्त केला आहे. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया विशेष रिपोर्ट मध्ये. 13 मे रोजी नागपूर शहरातील संतराम मार्केट रोडवरील रतन प्लाझा येथील फ्लॅटमध्ये घरफोडीची घटना घडली होती. फिर्यादी भारती संदीप तिवारी यांनी घराला कुलूप लावून बाहेर गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरूम मधील अलमारीचे लॉक तोडून रोख रक्कम तसेच सोन्या चांदीचे दागिने असा एकूण जवळपास 9,75,000 रुपयांचा ऐवज लंपास केलाय. या घटनेनंतर गणेशपेठ पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच रेल्वे प्रशासनाच्या कॅमेऱ्यांचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढत पोलीस थेट उत्तर प्रदेशातील हापूड येथे पोहोचलेत. तेथे आदिल शकील कुरेशी आणि गुल मोहम्मद इरफान अली या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम आणि कारसह एकूण 4,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या संपूर्ण तपासाचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक विजेंद्र नाचण यांनी केले असून त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. नागपूर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे पुन्हा एकदा गुन्हेगारांना कडक संदेश मिळाला आहे. तांत्रिक तपास आणि वेगवान कारवाईच्या जोरावर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत मोठे यश संपादन केले आहे. नागपूरमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयात शासकीय अधिकाऱ्याला धमकावत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलेला आहे. या प्रकरणात एजंट पवन अरोरा उर्फ चिनी अरोरा यांच्या विरोधात कपिलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं काय घडलं आहे पाहूया विशेष रिपोर्ट मध्ये. नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयात कार्यरत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक नितेश भीमराव उमाळे हे आपले नियमित शासकीय कामकाज पार पाडत होते. याच दरम्यान एजंट पवन अरोरा उर्फ चिनी अरोरा कार्यालयात आलेत आणि त्याने अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे. इतक्यावरच न थांबता आरोपीने अश्लील भाषेत शिवीगाळ करत अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर नितेश उमाळे यांनी कपिलनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. पवन अरोरा उर्फ चिनी अरोरा हा त्या ठिकाणी आला आणि जे फिर्यादी आहे उमाळे यांना शासकीय कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना अश्लील शिवीगाळ पण केली आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावरून काल त्यांनी रिपोर्ट दिल्यावर आम्ही तात्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. कलम 296, 221, 351, 2 आणि 352 BNS यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याचा तपास सुरू केलेला आहे. पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की शासकीय कार्यालयांमध्ये एजंटगिरी करून दादागिरी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. नागरिकांनी अशा कोणत्याही गैरप्रकाराची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की अशा RTO ऑफिसच्या किंवा दुसऱ्या कुठल्याही प्रकरणामध्ये असे एजंट जे कोणी असतील आणि आपल्याकडून ते पैसे उगवून घेत असतील आणि शासकीय कामाच्या मध्ये त्यांनी पैसे घेतले असतील तर तात्काळ डायल 112वर फोन करायचा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनवर फोन करू शकता. माझ्या मोबाईलवर पण आपण फोन करू शकता. असा कुठलाही प्रकार खपवून घेतला जाणार नाही. या घटनेमुळे नागपूर RTO कार्यालयातील सुरक्षेचा आणि एजंटगिरीच्या वाढत्या हस्तक्षेपाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तर नागपूर RTOतील या प्रकरणाने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणात पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रामटेक तालुक्यातील मानापूर येथे आज सकाळी एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. दीर्घकाळापासून आजारीने त्रस्त असलेल्या 70 वर्षीय वामन गजबिये परिसरातील विहिरीत आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घरातून बाहेर पडलेल्या वामन गजबिये यांचा शोध सुरू असताना त्यांचा मृतदेह विहिरीत आढळल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कार्यवाही केली. रामटेक तालुक्यातील माणापूर येथील डिगी मैदान परिसर सकाळी एका दुर्दैवी घटनेमुळे हादरून गेलाय. भोजापूर येथील रहिवासी असलेले 70 वर्षीय वामन गजबिये यांचा मृतदेह येथील विहिरीत आढळून आलाय. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार वामन गजबिये हे गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त आहेत.
वाढते वय आणि सततच्या शारीरिक त्रासामुळे ते मानसिकदृष्ट्याही खचले होते, अशी माहिती समोर येत आहे. शनिवारी सकाळी ते घरातून बाहेर पडले होते, मात्र बराच वेळ उलटूनही ते परत न आल्याने कुटुंबियांना चिंता वाटू लागली. माणापूर येथील डिगी मैदान परिसरातील विहिरीत एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच रामटेक पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला असता तो वामन गजभिये यांचा असल्याचे स्पष्ट झालेत. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. आपल्या प्रिय व्यक्तीच्या अशा अचानक झालेल्या निधनामुळे कुटुंबियांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावलेत. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठवलाय. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. प्राथमिक तपासात ही आत्महत्येची घटना असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी पोलिसांकडून सर्व बाबींची पडताळणी करण्यात येत आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहेत. दीर्घकाळाच्या आजारामुळे त्रस्त असलेल्या वामन गजभिये यांच्या निधनाने भोजापूर आणि मानापूर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू ठेवला आहे. अशा घटनांमधून ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य आणि मानसिक आधाराची गरज अधोरेखित होत असल्याचेही बोलले जात आहे. रामटेक येथील विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबाळा परिसरात आज सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. खासगी ट्रॅव्हल्सचा ब्रेक फेल झाल्याने घडलेल्या या अपघातात मोठी दुर्घटना टळली असली तरी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पाहूया सविस्तर बातमी. रामटेक तालुक्यातील अंबाळा परिसरात सकाळी एक खासगी ट्रॅव्हल्स वाहन क्रमांक DD01N9898 गावात प्रवेश करत असताना अचानक ब्रेक फेल झाल्याची धक्कादायक घटना घडली. नियंत्रण सुटलेले हे वाहन थेट विद्युत पोलवर जाऊन आदळलेत. या जोरदार धडकेत 2 विद्युत पोल कोसळलेत तर वीज तारा तुटून परिसरातील वीज पुरवठा काही काळाकरिता पूर्णपणे खंडित झाला. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखल्याने आणि वाहन वेळेत थांबल्यामुळे समोरील डीपीला धक्का बसला नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि जीवितहानी झाली नाही. मी साक्षी जोशी, मी इथली स्थानिक रहिवासी आहे. खरं तर आज खूप मोठा अपघात होता वाचला. जी पार्किंगची सोय नेहमी बाहेर करायला पाहिजे, आम्ही हे किती दिवसापासून असं म्हणत आहोत. आज एक बस जिनी या पोलला धडक मारली आणि खरं तर त्याच्या मागे मोठी डीपी होती आणि जर त्याला धडक झाली असती तर किती मोठा अपघात झाला असता हे म्हणायचं आहे. खरं तर त्या बसमध्ये प्रवासी होते आणि त्या प्रवाशांना इजा होता वाचली. याच्या बाजूला एक दुकान आहे, त्या दुकानाला सुद्धा धडक झाली असती. समोर घर आहे, आजूबाजूला घरं आहेत, त्याला सुद्धा धडक झाली असती तर किती मोठा अपघात झाला असता हा प्रश्न आहे. आणि पार्किंगची सोय, जरी पार्किंग अंबाळ्यामध्ये तीर्थक्षेत्रामध्ये पार्किंगची सोय करायला पाहिजे, पण खरं तर गावाच्या बाहेर पार्किंगची सोय करायला पाहिजे हे वारंवार सांगायला जातं, तरी सुद्धा इथलं प्रशासन कुठेही लक्ष देत नाही. मात्र या अपघातात एक मोपेड स्कूटीचे मोठे नुकसान झाले आहेत. गावात मोठ्या वाहनांना प्रवेश नसतानाही वाहने आत कशी शिरतात यावरून ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. गावाबाहेर पार्किंगची सुविधा असतानाही मोठ्या ट्रॅव्हल्सला गावात प्रवेश दिला जात असल्याने नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आज पोल पडले उद्या जीव जातील का असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. अंबाळा परिसरातील कथित जुलमी वसुली बंद करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. या संदर्भात रामटेक नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष रमेश कारामोरे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले असल्याची माहिती समोर आली आहे. रामटेकच्या अंबाळा तलाव येथे रामटेक नगरपालिकेतर्फे ज्या पद्धतीने पार्किंगच्या नावाखाली शुल्क आकारणी सुरू आहे, त्यामुळं रामटेकातील नागरिकांचे म्हणा किंवा बाहेरून येणारे विदर्भातून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अंबाळाला विदर्भाची काशी म्हणलं जाते आणि संपूर्ण विदर्भातून लोक अस्थि विसर्जन आणि इतर धार्मिक कार्यासाठी अंबाळा येथे येत असतात. आणि अशा प्रसंगी रामटेक नगरपालिकेने जर वसुली करणं, तिथे वाहन स्टँडच्या नावाखाली वसुली करणं हे योग्य नाही आहे आणि ही वसुली बंद व्हावी यासाठी आम्ही उपविभागीय अधिकारी रामटेक, मुख्याधिकारी नगर परिषद रामटेक यांना निवेदन दिलं आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून मोठ्या वाहनांवर बंदी घालावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. तर ही होती रामटेक अंबाळा परिसरातील भीषण अपघाताची धक्कादायक माहिती. प्रशासन आता यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली शहरात मैत्रीच्या नात्याला काळीमा फासवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.
किरकोळ वाद आणि शिवीगाळीच्या रागातून जिवलग मित्रांनीच एका युवकाची निर्गुण हत्या केल्याने संपूर्ण परिसर हादरलेला आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट. भंडारा जिल्ह्याच्या साकोली शहरालगत गड कुंभली रोडवरील गाव तलाव परिसरात घडलेल्या युवकाच्या खून प्रकरणाने संपूर्ण साकोली शहर हादरून गेले आहे. 22 मे रोजी सकाळी तलावाच्या काठावर रक्ताच्या थारोड्यात पडलेला मृतदेह पाहून नागरिकांच्या अंगावर काटा आला. मृतकाची ओळख निखिल राजकुमार कांबळे, वय 30 वर्ष, राहणार मुरपार, लेंडेझरी, तालुका सडक अर्जुनी, जिल्हा गोंदिया अशी पटली आहे. निखिलच्या छातीवर, मानेवर आणि डोक्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले होते. हल्ला हा इतका क्रूर होता की घटनास्थळ पूर्णपणे रक्ताने माखून गेले होते. या तपासादरम्यान पोलिसांनी गणेश मनोहर वलथेर, सागर शंकर पारधी, ओमकार सुनील मेश्राम, कमलेश चुन्नीलाल कुटवास आणि एका विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतले आहे. या चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतक आणि आरोपी हे परस्परांचे जिवलग मित्र होते. मात्र घटनेच्या रात्री किरकोळ वादातून वातावरण तापलेत. निखिलने केलेली शिवीगाळ आरोपींच्या इतकी जिव्हारी लागली की संतापाच्या भरात त्यांनी धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करत त्याची हत्या केली आहे. विशेष म्हणजे खून करून पसार झाल्यानंतर आरोपींपैकी एक जण सकाळी घटनास्थळी जमलेल्या गर्दीत उभा राहून मृतदेह पाहत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे मैत्रीचे नाते इतके रक्तरंजित होऊ शकते का, असा प्रश्न सध्या साकोली शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. साकोलीतील या थरारक हत्याकांडामुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. गोवंश तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची गोवंश तस्कराकडून निर्गुण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून आरोपी विरोधात संतापाची लाट उसळली आहे. पाहूया संपूर्ण रिपोर्ट. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील सुकळी येथे शनिवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली. गजानन मारुती सुरेशे, राहणार वडद, तालुका महागाव असे मृत बजरंग दल कार्यकर्त्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरून बेलोरा पिकअप वाहनातून 18 ते 20 गोवंश कतलीसाठी नेले जात असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. बिजोरा टोल नाक्यावर वाहन अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तस्करांनी वाहन भरधाव वेगात पळवले. यानंतर गजानन सुरेशे यांनी आपल्या एस क्रॉस कारमधून वाहनांचा पाठलाग सुरू केला. मात्र सुकळी गावाजवळ आधीपासून दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्याच्या वाहनावर अचानक दगडफेक आणि लाकडी दाडक्यांनी हल्ला चढवला. हल्लेखोरांनी वाहनांची तोडफोड करत गजानन सुरेशे यांना बाहेर ओढले आणि बेदम मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. सुकळी आणि महागाव परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई आणि मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ रविवारी महागाव बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत गजानन सुरेशे यांना श्रद्धांजली अर्पण केली. नागपूर तुळजापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी होत असल्याचा आरोप करत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. यवतमाळ मधील या घटनेमुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. आता आरोपींवर नेमकी कोणती कारवाई होते आणि प्रकरणात आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथे इंधन टंचाईमुळे गंभीर स्वरूप धारण केले आहे. मशागतीचा हंगाम सुरू असताना डिझेल आणि पेट्रोलसाठी शेतकरी अक्षरशः रात्रभर रांगेत उभे राहत आहेत. धावडा येथील अनबेकर पेट्रोल पंपावर ट्रॅक्टर आणि वाहनांच्या इतक्या मोठ्या रांगा लागल्या आहेत की अजंठा बुलढाणा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवरही त्याचा परिणाम होत आहे. महामार्गाचा एक्झिट पट्टा वाहनांनी व्यापल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला असून नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरात सध्या खरीपपूर्व मशागतीची लगबग सुरू आहे.
शेतीची कामे वेगाने सुरू असताना इंधनाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र इंधनाच्या अपुऱ्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. धावडा येथील अनवेकर पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोल भरण्यासाठी रात्रीपासूनच ट्रॅक्टर आणि इतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक शेतकरी संपूर्ण रात्र वाहनांसह प्रतीक्षा करत असून सकाळपर्यंत ही गर्दी कायम राहत आहे. इंधन वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे शेतीची अत्यंत महत्वाची मशागतीची कामे खोळंबण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. वेळेत मशागत न झाल्यास आगामी पेरणीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान अजंठा बुलढाणा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा इतक्या वाढल्या आहेत की महामार्गावरील एक्झिटचा पट्टा बंद पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. ट्रॅक्टर आणि अन्य वाहनांच्या अनियंत्रित रांगांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. महामार्गावरून वेगाने धावणाऱ्या वाहनांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरत असून स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणतीही मोठी दुर्घटना घटण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे. वाहनांच्या रांगा शिस्तबद्ध पद्धतीने लावणे, वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करणे आणि इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी शेतकरी आणि नागरिकांकडून केली जात आहे. आता प्रशासन या गंभीर परिस्थितीकडे कितपत गांभीर्याने पाहते आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणती पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धावडा येथील इंधन टंचाईचा फटका थेट शेतकऱ्यांच्या शेती कामावर आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर बसत आहे. दुसरीकडे महामार्गालगत वाढलेल्या वाहनांच्या रांगांमुळे सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोणतीही दुर्घटना घटण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून इंधन पुरवठा आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे आवश्यक बनले आहे. नांदेड जिल्ह्यावर सध्या इंधन संकटाचे गडद सावट पसरले आहे. गेल्या 10 ते 12 दिवसापासून जिल्ह्यात डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांसह शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. मुदखेड तालुक्यातील बारड येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र समोर आले आहे. खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना डिझेल उपलब्ध होत नसल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत. ट्रॅक्टर, पंप आणि शेतीसाठी लागणारी यंत्रणा बंद पडण्याची वेळ आली असून शेतकऱ्यांमध्ये संताप आणि चिंता व्यक्त होत आहे. नेमकी काय आहे ही परिस्थिती पाहूया विशेष वृत्तातून. नांदेड जिल्ह्यात गेल्या 10 ते 12 दिवसांपासून इंधनाचा तीव्र तुटवडा निर्माण झालाय. जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागतंय. मुदखेड तालुक्यातील बारड येथील पेट्रोल पंपावर डिझेल मिळवण्याकरिता मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्यात. 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर, मालवाहू वाहने आणि दुचाकी चालक सकाळपासूनच इंधनासाठी प्रतीक्षा करत असल्याचे चित्र पाहायला मिळालेत. इंधन संकटाचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. खरीप हंगामाची तयारी सुरू असताना ट्रॅक्टरद्वारे मशागत, फवारणी आणि अन्य शेतीची कामे करण्याकरिता डिझेल अत्यावश्यक आहे. मात्र डिझेल उपलब्ध होत नसल्याने अनेक भागातील शेतीची कामे थांबली आहेत. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की पावसाळ्यापूर्वीची महत्वाची कामे वेळेत पूर्ण नाही झाली तर उत्पादनावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. माझं नाव आहे अजय विश्वांबर शिंदे. मी आलो नागेलीहून. डिझेल आलो बघा सकाळी 6 वाजता. तर सकाळपासून परेशान, कालपासून बेजारी. एक डबा भेटायला 3 दिवस डबा भेटणं आले. ट्रॅक्टरचे कामं तसे तसेच राहिलेत. परेशानी भलती, बस बघायचं काही काम नाही. काय डिझेलच बरोबर द्या म्हणून दुसरं काय करायचं आता? दुसरं काय देणार? आपल्याला काय देणार? फक्त आम्हाला शेतकऱ्याला तेवढं डिझेल देवा द्यायला, बाकीचं काय अडचण नाही. पंपावर गेलं तर कोणी 1000 द्यायला, कोणी 500 द्यायला, आहे म्हणायत नाही म्हणायत. फक्त रेग्युलर चला थोडंफार आहे. सरकारमध्ये डिझेल आहे भरपूर. काय वाटतं? काय आता पर्याय नाही असेल तर बरं. असं रांगात लागत नव्हते ना सर. डिझेल तर भरपूर असेल तर असं रांगात लागत नव्हते ना. सरकार तर रोज म्हणते आहे डिझेल म्हणून, पण डिझेल तर इथे रांगा रोजच आहेत ना. पुण्या पंपावर गेलं तर डिझेल नाही. हरकत नाही, भाव वाढले तर पण भेटाव ना. देऊ आपण, काही विषय नाही, पण भेटावं तर लागेल ना. 3 दिवस 4 दिवस डिझेल भेटणं आले. याच्यामुळे परेशान असेल, दुसरं काही विषय नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने डिझेलचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करावा अशी मागणी होत आहे. नांदेड जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवर अशीच परिस्थिती असल्याचे समोर येत आहे.
इंधनाच्या उपलब्धतेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असून भविष्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिक आणि शेतकरी प्रशासनाकडून तातडीच्या हस्तक्षेपाची अपेक्षा व्यक्त करीत आहेत. माणिकराव कपाटे, मी येळेगावून आलो सर. काल संध्याकाळी मी 6 वाजतापासून डिझेलला हिंड आलो सर. 7-8 पंपावर बी डिझेल भेटलं नाही. काल माझं अक्षरशः वावरात ट्रॅक्टर बंद पडलं. दुसऱ्या ट्रॅक्टरनं ओढून आखाड्यावर नेलं सर. तरी मी आज आलो इथं बारडच्या पंपावर. तरी इथं 6ला आले आम्ही सर सकाळी, तरी अजून भेटलं नाही बघा. रोज सर रोज असेच 11-12 वाजायत आम्हाला संध्याकाळची डिझेल न्यायला. शेतीचे कामं भरपूर राहिलेत अजून. आता सरकारला काय मागणी, 2-3 रुपये वाढीला तरी बी डिझेल भेटणार आलेत आम्हाला. अजून भाव बी वाढीले तरी डिझेल बी वाढले. 7-8 रुपये डिझेल वाढले तरी भेटणार आलेत सर. शेतीचे कामं अवघड आहेत, पाऊस असा करायला आहे. नांदेड जिल्ह्यातील इंधन तुटवड्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर निर्माण झालेली ही परिस्थिती ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. प्रशासन आणि तेल कंपन्यांनी तातडीने उपाययोजना करून डिझेलचा सुरळीत पुरवठा करणे गरजेचे असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकतील. यात लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडी सोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.